नमस्कार, शक्ती इंडिया चॅनलच्या बातम्यांमध्ये आपले स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। BS3 गाडी खरेदीसाठी साताऱ्यात नागरिकांची झुंबड। आंतररुग्ण असणाऱ्या हॉस्पिटल्सचे बॉम्बे नर्सिंग ऍक्ट नुसार रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य प्रमुख दिलीप माने यांनी केले। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। आता पाहूयात बातमीपत्र विस्ताराने। BS3 वाहनाच्या विक्रीवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने घेतला। वाहनांमधून कार्बन उत्सर्जनासाठीचे नवे मानक लागू होण्यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने हा मोठा व महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। न्यायालयाच्या या निर्णयामुळे 1 एप्रिल पासून BS3 वाहने विकता येणार नाहीत। या पार्श्वभूमीवर वाहन विक्रेत्यांनी या गाड्यांवर बंपर डिस्काउंट जाहीर केला, जेणेकरून जास्तीत जास्त वाहनांची विक्री व्हावी। या बातमीनंतर गाड्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली। BS3च्या गाड्या ह्या पोल्युशन जास्ती प्रमाणित प्रदर्शित करतात किंवा पोल्युशन जास्ती निर्माण गाड्या सोडतात बाहेर। त्यामुळं त्या गव्हर्नमेंटने आणि भारताच्या बाहेर बाकी सगळीकडं BS6 आणि 5 यायला लागलेले आहेत। अजून भारतातच फक्त BS4 आता सुरू केले गव्हर्नमेंटने। सुप्रीम कोर्टाने ह्याचा आदेश 6 ते 8 महिन्यापूर्वी दिला होता काही कंपन्यांना, पण कंपन्यांना वाटत होतं की थोडंफार अजून टाईम मिळेल, त्यांना टाईम मिळू शकेल, पण तो सुप्रीम कोर्टाने दिला नाही। कारण की सुप्रीम कोर्ट डझंट वॉन्ट टू कॉम्प्रोमाइज विथ पीपल्स हेल्थ ॲट अ लार्ज। BS5 ह्या गाड्या BS4च्या गाड्या येतील, त्यामध्ये त्या लेस पोल्युशन प्रोडक्शन असेल आणि त्यामुळं माणसांच्या हेल्थसाठी किंवा लोकांच्या हेल्थसाठी फार चांगलं आहे। आता आपल्या होंडाच्या शोरूममध्ये गाड्या किती शिल्लक आहेत? काही शिल्लक नाही आहे। होंडाच्या शोरूममध्ये कंपनीने भरमसाठ डिस्काउंट दिल्यामुळं सगळ्या गाड्या संपलेल्या आहेत आणि BS3 मधल्या कुठल्याही गाड्या शिल्लक नाहीत आपल्याकडं। किती डिस्काउंट दिला तरी? कंपनीने डिस्काउंट अगदी 5,000 ते 15,000 18,000 पण डिस्काउंट दिला आणि त्याप्रमाणे लोकांनी सगळ्या गाड्या त्या पटापट उचलल्या। आता काही स्टॉक शिल्लक? आता BS3चा स्टॉक काही शिल्लक नाही। BS4चा स्टॉक आपल्याकडे ऑलरेडी आलेला आहे आणि तो आपल्याकडे आहे। सातारा जिल्ह्यामध्ये 15 मार्च ते 15 एप्रिल पर्यंत चालू झालेली हॉस्पिटल्स, रुग्णालय व दवाखाने तपासणी मोहीम सुरू आहे। यामध्ये प्रांत कार्यालय प्रतिनिधी, आरोग्य विभाग प्रतिनिधी व पोलीस प्रतिनिधी अशी टीम तयार करण्यात आली आहे। आतापर्यंत 135 कारवाया करण्यात आल्या। यामध्ये सातारा तालुक्यातील 2 हॉस्पिटल्स दोषी आढळली आहेत, तरी यांच्यावर कारवाईचे संकेत आरोग्य विभागाने दिले। तसेच कोणीही लायसन्स व्यतिरिक्त आपला वैद्यकीय व्यवसाय करत असेल तर याची माहिती टोल फ्री नंबर 104 वर करावी असे आवाहनही आरोग्य विभाग अधिकारी दिलीप माने यांनी केले। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल्स, सर्व रुग्णालय आणि दवाखाने जे आहेत त्यांच्या एक तपासणी धडक मोहीम राबवण्याबाबत अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा यांच्याकडून आदेश प्राप्त झालेले आहेत। त्यानुसार आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये एक टीम तयार करण्यात आलेली आहे। त्या टीममध्ये आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी, महसूल विभागाचे एक प्रांतांच्याकडे एक प्रतिनिधी आणि पोलीस विभागाचे एक पोलिसांचे एक प्रतिनिधी, असे तिघांची एक टीम तयार करण्यात आलेली आहे। आणि संपूर्ण 11 तालुक्यामध्ये जे हॉस्पिटल्स आहेत बॉम्बे नर्सिंग ॲक्ट खाली त्यांची नोंदण्या झालेल्या आहेत किंवा नाही, किंवा तिथं कोणत्याही वेगळ्या वैद्यकीय व्यवसाय करताना काही अनियमितता आहेत का, या तपासणीबाबतचे आपण त्यांना सगळ्यांना आदेश दिलेला आहे।
ही मोहीम आपण 15 मार्च ते 15 एप्रिल या दरम्यान राबवणार आहोत. त्या 15 मार्च ते 15 एप्रिलच्या दरम्यान प्रत्येक तालुक्यातून आपण डेली रिपोर्टिंग मागून घेतो. त्याच्यामध्ये जर काय अनियमितता सापडली असेल तर त्याचं आपण जिल्हा स्तरावरती एनलिस्टिंग केलं जातं आणि ते एनलिस्टिंग केल्यानंतर 15 एप्रिलनंतर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे. त्या कमिटीमध्ये हा सगळा अहवाल आम्ही सादर करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग जर काय अशा अनियमितता सापडले हॉस्पिटल्स असतील तर त्याच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करायची त्या कमिटीच्या माध्यमातून ठरणार आहे आणि त्यानंतर कारवाई त्याच्यामध्ये करणार आहोत. आज आपल्या तालुक्यामध्ये जवळपास 135 हॉस्पिटल्स आपण तपासले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 वैद्यकीय व्यवसाय यांच्याकडे अनियमितता सापडले आहेत. ते अशा पद्धतीच्या होत्या की काही जे दोन्ही डॉक्टर DHMS आहेत, डिप्लोमा इन होमिओपॅथिकमध्ये आहेत आणि ते ॲलोपॅथिकचं प्रॅक्टिस करत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जवळपास एका ठिकाणी 8 बेड आणि एका ठिकाणी 5 बेड सापडले आहेत, तिथे उपलब्ध आहेत. परंतु ते 8 बेड आणि 5 बेड आहेत त्यांना नर्सिंग केअर देण्याकरता नर्सिंग स्टाफ नाही दिले. आणि बॉम्बे नर्सिंग ॲक्टखाली मी फक्त हॉस्पिटल जे दवाखाने आहेत छोटे छोटे हे सोडून जिथं जिथं आंतररुग्ण दाखल केला जातो त्या सर्वांना बॉम्बे नर्सिंग ॲक्टखाली रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. अशा आंतररुग्ण जिथं आहेत तर ह्या दोन्ही हॉस्पिटलने बॉम्बे नर्सिंग ॲक्टखाली रजिस्ट्रेशन केलं नसल्याकारणानं त्यांना आम्ही नोटीस बजावलेल्या आहेत की बॉम्बे नर्सिंग ॲक्टखाली रजिस्ट्रेशन करावं आणि जे नियमाप्रमाणे जे करणं आवश्यक आहे ते याच्यामध्ये करावं असं आपण त्यांना सुचवलेलं आहे. अजून 15 एप्रिलपर्यंत आपली ही धडक मोहीम चालूच राहणार आहे. कदाचित जर पूर्ण नाही झालं तर सर्व इतर तारखांमध्ये आपण वाढवण्याची शक्यता आहे. परंतु संपूर्ण हॉस्पिटल्स याची तपासणी आपण या माध्यमातून करणार आहोत. मी डॉक्टर दिलीप माने जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून आपल्या सर्वांना आव्हान करू इच्छितो की आपल्या नजीक किंवा इतरत्र कुठं असे वैद्यकीय व्यवसाय करणारे जर बोगस वैद्यकीय व्यावसायिक जर असतील ज्यांच्याकडे डिग्री सर्टिफिकेट नाही किंवा डिग्री नाही परंतु वैद्यकीय व्यवसाय करतात, अशी जर काही मंडळी असतील तर ते आम्हाला आमचा कंट्रोल रूम आहे 233-025 या क्रमांकावर किंवा टोल फ्री क्रमांक एक महाराष्ट्र शासनाचा 104 आहे त्या क्रमांकावरती आपण कळवू शकता. त्यानंतर निश्चितपणानं दखल घेऊन त्याची तपासणी केली जाईल. सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनाही माझी विनंती राहील की आपल्या जर हॉस्पिटलमध्ये आंतररुग्ण असेल तर त्याची बॉम्बे नर्सिंग ॲक्टखाली रजिस्ट्रेशन करावं. कोणी वेगळ्या PCPNDTचा सारख्या जो रूल आहेत त्याच्या नियमांचं पालन करावं. कुणी अवैध करण्याचा प्रयत्न करू नये. ह्या मोहिमेच्या अंतर्गत आम्हाला एक चांगला अनुभव पण असा आला की आजपर्यंत आमच्याकडे बॉम्बे नर्सिंग ॲक्टखाली बऱ्याच डॉक्टरांनी रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं. परंतु ही मोहीम चालू झाल्यानंतर बरेच वैद्यकीय व्यावसायिकांनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्वतःहून पुढे आलेले आहेत आणि त्यांचं बॉम्बे नर्सिंग ॲक्टखाली रजिस्ट्रेशन आम्ही करून देत आहोत. मला खात्री आहे की आपले इथे महसूल विभाग आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे आणि आरोग्य विभाग या तिन्हीच्या माध्यमातून एक चांगला सर्वे चालू आहे आपला आणि निश्चितपणानं असं जर काय सापडलं त्याच्यावरती नियमानुसार निश्चितच कारवाई केली जाईल. परंतु आपण पण सर्वांनी असं कुठं घडत असेल तर निश्चितपणे आमच्याकडे कळवावं आणि त्याच्यावरती मग आमच्या नियमानुसार आम्ही कारवाई करू. ते हॉस्पिटल कोणत्या ठिकाणचे आहेत? हे 2 जे हॉस्पिटल आपल्याला अनियमितता सापडली ते सातारा तालुक्यामधलेच आहेत. एक नागठाणे गावामधलं आहे आणि एक पारडी गावामध्ये आहे. तर त्यांना आम्ही आता बॉम्बे नर्सिंग ॲक्टखाली त्यांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत की जोपर्यंत बॉम्बे नर्सिंग ॲक्टखाली त्यांचं रजिस्ट्रेशन होत नाही तोपर्यंत त्यांनी व्यवसाय करू नये अशा सूचना करण्यात. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. BS3 गाडी खरेदीसाठी साताऱ्यात नागरिकांची झुंबड. आंतररुग्ण असणाऱ्या हॉस्पिटल्सचे बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य प्रमुख दिलीप माने यांनी केले. हे होतं शक्ती इंडिया चॅनेलचं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील कार्यक्रमानंतर. तोपर्यंत शक्ती इंडिया चॅनेलचा नमस्कार.